हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी साडी नेसली आणि ही साडी मी रुद्रच्या सांगण्यावरून नेसली, कारण जेव्हा मी सकाळी उठलो नाही तर म्हणजे आमचं आता कालच ठरलं होतं की आज सकाळी उठून मशीनची पूजा करायची, कारण काल मशीन जॉईन झाली तर म्हटलं आज पूजा करू आणि मग सुरू करूया, चालू करूया। आणि मिडल क्लास लोकांचं कसं असतं, कोणतीही गोष्ट घ्या त्यांच्यासाठी ती अगदी दिवाळी दसऱ्या अगदी सणा उत्सवासारखे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आनंद होता आपल्याला आपल्या घरात ज्यावेळेस कोणतीही गोष्टी ती त्यावेळेस। आणि रुद्राची खूप इच्छा होती की मम्मा तू साडी नेस। आम्ही आंघोळ करून आलो तर त्याला वाटलं आता मम्मा ड्रेस घालेल, लगेच मम्मा साडीच नेस ना ग, ड्रेस नको घालू। तर त्याच्या म्हणण्यानुसार आज मी साडी नेसली, कारण त्याची खूप इच्छा होती। खरं तर आज खूप गरम होतंय, थोडा वेळ जर असं बिना पंखा बंद केला ना असं एकदम घाम येतोय आणि साडीमध्ये एकदम गुदमरल्यासारखं होतं, पण तरी पण रुद्राची इच्छा होती आणि मशीनची पूजा पण करायची होती। तर म्हटलं चला ना, आज त्याच्यामध्ये ऑरेंज डे आहे, चौथी माळ आहे केशरी, तर मग ही साडी नेसली मी आणि सिंपल केलंय, मेकअप वगैरे काही केलेलं नाही, कारण जेवढा जास्त मी मेकअप कराल ना तेवढा असं गरम होतं आतमधून एकदम नुसतं, त्याच्यामुळे नॉर्मल केस पण विचारली, काही घातलं वितलं नाहीये। चला आता मला पहिल्यांदा मशीनची पूजा करायची आहे आणि त्यानंतर रुद्रासाठी एक सरप्राईज घेतले, त्याची सुद्धा पूजा करायची आहे। तर म्हटलं चला ठीक आहे पटकन करून घेऊया। तर आता इथं मी ना हार करत होते फुलांचा, रात्रीच फुलं आणून ठेवली होती, आता फक्त म्हटलं हार करावा, त्यासाठी सकाळी जाऊन ती पानं आणली होती झाडाची आणि म्हटलं हार करून घेते पटकन। आता आपल्यात काय कशाचीही पूजा करायची असली तर आपण हार घालतोच, त्याच्यासाठी म्हटलं करूयाच। फुलं तर आणलीच होती, फुलं तर ठेवायचीच होती, मग काय अजून 5-10 मिनिटं गेले असते हार बनवण्यासाठी, तर म्हटलं हारच बनवून घेते। आणि मला असल्या गोष्टींची खरं तर खूपच जास्त आवड आहे। आता मी घट तरी काय बसवत नाही, पण म्हटलं आता रांगोळी तरी थोडीशी काढती, कारण झालंच नाही आता कधी घट बसले 3-4 दिवस झाले, पण एवढं होतच नव्हतं काय करणं, कारण कामातून सगळ्यातून होतच नव्हतं। त्यात रुद्रची एक्झाम आहे 16 तारखेला, त्याच्यामुळे जास्तच घाई आहे, कारण त्याला खूप आहे एक्झाममध्ये, त्याच्या ओरल वगैरे बरंच काय काय आहे, त्याच्यामुळे त्याची तयारी करून घेण्यामध्ये बराच वेळ जातोय। आणि मग म्हटलं ठीक आहे आज तरी कमीत कमी आपण थोडीशी रांगोळी वगैरे काढूया। तर मी इथं छोटीशी पावलांची लक्ष्मी आईच्या पावलं काढलेली आहेत। तसं रुद्र जर घरी असेल तर काहीच करता येत नाही, रांगोळी वगैरे तर नाहीच नाही, कारण त्याची बोटं आपोआप त्या रांगोळीवरती जातात आणि सगळं गिरवून ठेवतो। तसं लहान मुलं आपली रांगोळी असू द्या नाहीतर शेजारच्याची, तिथं जाऊन ती गिरवूनच येणार। आमच्या शेजारी सुद्धा बायका आहेत ना काढतात, तरी रुद्र एवढा काही जास्त मस्ती करत नाही, पण दुसरी पोरं आहेत ना जातात आणि सगळ्या रांगोळी गिरवून येतात, तरी रुद्र त्या मानाने बऱ्यापैकी म्हणजे एवढी जास्त असा मस्ती नाही करत। तर त्याच्यावर ना सारखं लक्ष ठेवावं लागतं, कारण हा समोरचा जो आमच्या पोर्चमध्ये जो कट्टा आहे ना तो जास्त उंच नाही आहे, रुद्रपेक्षा पण कमी उंच आहे, त्याच्यामुळे सारखं लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर तो तिथून ना खाली वाकून बघतो वर चढून। तर माझी तर छोटीशी अशी रांगोळी काढून तयार झाले। मी एवढा मनापासून हार बनवला आणि हार अडकवताच येत नव्हता, कारण मी एकटी होती, ते नव्हते, ते असते ना तर मग सोबत असल्यावर कोणीतरी कसा तरी आपण ॲडजस्ट करतो, पण मी ते एकटी होती, त्यात मला रुद्रकडे पण लक्ष द्यावं लागत होतं। त्याला मी कसं भीती घालून त्या वॉशिंग मशीनपासून लांब ठेवते, नाहीतर तो काही करायला बसलाय, कारण लहान मुलं म्हटलं की आपलं नजर इकडे गेली की काही ना काही करतात, मग त्याच्यावरती मला जास्त लक्ष ठेवायला लागते। आणि जेव्हा मशीन घेतली तेव्हापासून मी त्याला भीती दाखवते। तर इथं छान अशी मशीनची पूजा करून घेतली आणि मग त्याचं म्हणणं होतं की माझ्या बोर्डची सुद्धा पूजा कर, तर म्हणलं ठीक आहे चल तुझ्या बोर्डची सुद्धा मस्त अशी पूजा करते। आणि त्याचं म्हणणं होतं तू मशीनला हार घातला, मग माझ्या बोर्डला का नाही हार घातला, तर त्याला मी सांगत होती की अरे बसत नाहीये, तिथं एक फूल ठेवलं ना तरी पण छान दिसेल, असं मी त्याला सांगत होती। सगळ्यात पहिलं गरम होत होतं, त्याच्यामुळे साडी काढून टाकली आणि मग म्हटलं आता पहिल्यांदा ब्लँकेट धुते, कारण ब्लँकेट ना धुतलेलंच नाही, जेव्हापासून पाऊस येतोय सुकायच्या भ्यानं धुतच नव्हती, त्यामुळे जेव्हा मशीन घेतली तेव्हाच आधीच ठरवलं होतं की सगळ्यात पहिलं ब्लँकेटच धुवायचं। म्हणजे आमच्याकडे 2 आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा होतं, त्याच्यामुळे वापरता येत होतं, पण तरीही म्हटलं चला ब्लँकेट धुवून घेऊया। आणि रुद्राला समजावता मला म्हणजे दमून गेली होती, त्याच्यावर खूप ओरडली मी आज, कारण तो शांतच बसत नव्हता, त्याला मध्ये मध्ये करायचंच होतं, म्हणजे करायला काही नाही तसा काही करंट वगैरे लागणार नाही मशीनचा, पण तरीही त्याला मी इलेक्ट्रिक वस्तूपासून लांबच ठेवत असते, कारण लहान आहे आणि लहान मुलं बघ आता ती कसा उड्या मारतोय इकडे तिकडे। मी त्याला खवळत होती की अरे इथं हात घालू नको तिथे हात घालू नको, कारण त्याला ते करायचंच असतं।
आणि त्याला जोपर्यंत मी काहीतरी भीती नाही घालवणार ना तोपर्यंत तो तिथे जाणारच. म्हणून त्याला काहीतरी भ्या घालायचं असतं की तो तिथे गेलाच नाही पाहिजे. तर आता माझ्याकडे तर टाईडचा साधाच डिटर्जंट होता. बरेच जण म्हणतात की मशीनसाठीचा जो डिटर्जंट असतो तो वेगळा असतो. तर कोणता डिटर्जंट लिक्विड वापरायचं असतं त्याची नावं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण आम्हाला जायचं आहे त्याची शॉपिंग करायला, कारण ते सुद्धा घ्यावंच लागणार आहे. तुमच्यापैकी आता बऱ्याच जणांकडे असेल मशीन तर मला नक्कीच सांगा. बऱ्याच जणांनी मला सांगितलं की मशीन वापरणं सोपंच आहे. तर खरंच सोपं आहे बरं का, एवढं काय असं अवघड नाही आहे. आणि काल डेमो देताना पण त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मशीन साफ कशी करायची, क्लीन कशी ठेवायची, महिन्यातून एकदा, 1.5 महिन्यातून एकदा, जशी तुम्ही मशीन वापराल तसं बरंच काय काय त्यांनी काल आम्हाला सांगितलं डेमो देताना. ब्लँकेट धुवून झाले आणि अजिबात पाणी नाही आहे. अगदी सुकल्यासारखं ब्लँकेट धुवून निघलंय, म्हणजे पूर्णपणे ड्राय झाले. अगदी थोडंसंच नॉर्मल ओल्यासारखं वाटत होतं म्हणून मी याला सुकायला टाकलं, पण खूप क्लीन निघलं होतं. कारण बरेच जण म्हणतात वॉशिंग मशीनमध्ये कपडे चांगली निघत नाही, पण मला बऱ्यापैकी नाही तर खूप जास्त चांगलं निघल्यासारखं वाटलं ब्लँकेट. मागच्या महिन्यात नाही का ताईंची कमेंट आली होती की तुला खूप जास्त कामाचा लोड पडतो सगळं हँडल करता करता, तर तू वॉशिंग मशीन घे, तुझं एकतरी काम कमी होईल. पण मी त्यावेळेस त्यांना रिप्लाय केला होता की मी वॉशिंग मशीन नाही घेणार, कारण शिफ्ट करताना खूप जास्त प्रॉब्लेम येतो. आणि आता त्यांची मला कमेंट आली की आत्ता कशी काय घेतली. मी जेव्हा सांगितलं त्यावेळेस तर बोलली होती की नाही घेणार, तर नव्हतेच घेणार. माझ्या ध्यानामनात सुद्धा नव्हतं की मशीन घ्यायचं, कारण शिफ्टिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. आधीच आम्ही सगळं आवरता ते कपाट, फ्रीज वगैरे, सोफा वगैरे एवढं सगळं घेतलेलं आहे. आणि आता तर आमचं इकोमध्ये वगैरे सामान जाणं मुश्किल आहे. ज्यावेळेस आम्ही बडोद्याला होतो तिकडून इकडे येताना आम्ही इकोमध्ये आलो होतो, पण आता इकोमध्ये जाणं पॉसिबलच नाही, कारण कपाट वगैरे वाढलेलं आहे. आणि काय होतं ना, इतकं जास्त काम पडतंय. 2-2, 3-3 यूट्यूब चॅनल सांभाळता, शिलाईचं काम, घरातलं काम, रुद्रचं अभ्यास, रुद्रला सांभाळणं, स्वयंपाक, हे ते खूप जास्त, म्हणजे मी सांगू नाही शकत की माझ्यावर किती कामाचा लोड पडतोय. आणि मला स्वतःला कधी कधी दया येते. माझं काहीच नव्हतं, पण ह्यावेळेस मला चांगलं पेमेंट झालं होतं यूट्यूबचं. आणि मग रुद्रचे पप्पा म्हटले तू काहीतरी उगाच सोन्याची वगैरे वस्तू घेत बसशील, त्यापेक्षा तू वॉशिंग मशीन घे, जेणेकरून तुला थोडंसं तरी काम कमी होईल, कारण तू जास्त थकून जाते, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच मग त्यांनी फोर्स केलं मला मशीन घेण्यासाठी. आणि मग मी सुद्धा विचार केला की म्हटलं काहीतरी सोन्याची वस्तू घेईल आणि ती कपाटामध्ये बसून राहील, त्याच्यापेक्षा जर मशीन घेतली तर माझं कपडे धुवायचं म्हणजे अर्धा तास तरी माझ्या दिवसातला कमी होईल कामाचा, कष्ट करण्याचा, आणि मला तेवढा तरी आराम मिळेल. ह्यासाठीच मी वॉशिंग मशीन घेतली, असं काही नाही आहे. आणि त्यामुळेच मी वॉशिंग मशीन घेतली, असं नाही की आधी नव्हती घ्यायची, आता घेतली. आणि आता तसंही टेम्पो तर करावाच लागणार आहे, कारण बाकीचं सामान सुद्धा वाढलेलंच आहे. काय झालं चिक्या, काय झालं? पण तुला का प्यायची दवाई, तू तर आजारी पण नाही ना. मानसी पिती औषध, अरे पण ती आजारी म्हणून ते औषध पिती. तू कुठं आजार आहे तेव्हा? नाही, थोडा नाही, अजिबात आजारी नाही, पण मानसी पिती म्हणून याला औषध प्यायचं. अरे असं नसतं, आता आजारी नसताना थोडी ना औषध प्यायचं असतं तेव्हा. ती माणसं आजारी आहे म्हणून ती पिती. तिला सांग खोटं कुठे मी पण पिऊन आले, जा. खरं नको पिऊ, मग तुला मोठ्यामध्ये बाव होईल. तो आजारी नाही ना, आजारी नसताना नसतं प्यायचं. अरे गोडवाला औषध पण नसतं प्यायचं. नको, ही ठेव तिथं. तुला ना चॉकलेट द्यायचं मग, ठीक आहे? हा आणायची, औषध नको पिऊ, ठेव तिथं. काय पोरगा आजारी नाही तर औषध प्यायचं ना. तर आता मी दूध घ्यायला चालले. म्हणजे दूध घेऊन आले. मी झोपत नाही आता, बरेच दिवस झालं नाही झोपत दुपारचं. आणि आज रुद्राला झोपवत होती आणि एडिट करत होते व्हिडिओ. एडिट करता करता आपोआप असं एडिट करत ते म्हणतात ना, चुकून डोळा लागला आणि झोप लागली. आणि डायरेक्ट त्यांनी 6:15ला उठावलं आणि म्हटलं अगं उठ की, किती वेळ झालं झोपलोय. त्या केसावरून समजलं असेल. केस पण नाही गोळा केली, कारण भाजीला जायचं आहे. सुट्टी असली ना की भाजीला जावं लागतं, त्याच्यामुळे मग 6:30ला तरी घरनं निघावं लागतं उजेडात. पण आता शक्य नव्हतं, इतका कंटाळा आला होता. म्हटलं पहिलं दूध घेऊन येते, चहा पितो. चहा पिल्याशिवाय ते आळस जाणार नाही झोपेचा. कधी कधी आपल्याला चहाशिवाय पर्याय नसतो, चहा प्यावाच लागतो. कधी कधी ना असे टाईमच असतो की कितीही ठरवलं चहा नाही प्यायचं तरी चहा प्यावाच लागतो. तशी आज वेळ झाली. असं म्हणतात बरं का की कष्ट केलं ना की आपोआप झोप येते. माझं तर ना म्हणजे असे पडले ना मला लगेच झोप लागते, का म्हणजे कंटाळा येऊन गेलेला असतो दिवसभर. आता नवरात्रीमुळे खूप जास्त लोड आहे. कुणी ना कुणी घरी येतच राहतात. नवरात्रीचे लेहंगे वगैरे काय तसेच बसत नाही, त्याच्यामुळे फिटिंग करा, ते खालनं शॉर्ट करा, याच्यामध्ये माझं
दोन तीन दिवस झालं खूपच व्यस्त जायला लागले दुपारचे, तर त्यामुळं तर आता निघाली घरी. आता पहिलं चहा पितो आणि मग त्याच्यानंतरच मी जातो मार्केटला. भाजी घेऊन यायला मला खरंच खूप उशीर झाला आणि जे तुम्हाला दिसतंय ना एवढंच मी भाजी आणलेली आहे आणि ही एवढी भाजी माझी 850 रुपयांची आहे. मला आश्चर्य वाटते कारण पहिलं भाजी 300 रुपयांमध्ये सगळी भाजी यायची, विथ फ्रूटसुद्धा यायचे. पण आता हे सगळं इतकं जास्त महाग झालं आहे ना, कारण प्रत्येक वस्तू महाग. आता मी तुम्हाला थोडं दाखवेन. तरी टोमॅटो वगैरे मी अर्धा किलो आणलेत, बटाटासुद्धा अर्धा किलो आणलाय कारण जास्त लागत नाही. त्यामुळे सगळ्या भाज्या मी एक पाव अशा आणत असते, त्याच्यामुळे त्या भरपूर होतात. आणि मेन म्हणजे ही जी शेपूची भाजी तुम्हाला दिसते केवढीशी आहे, त्याची जर सुक्की केली ना निवडून तर अजून कमी होईल आणि सुक्की केली तर एकच घास होईल. पण ती भाजी 20 रुपयांची आहे. मला ज्यावेळेस मी घेत होती त्यावेळेस घेऊ का नको वाटत होतं, कारण पण म्हटलं रुद्रासाठी घेतली कारण त्याला असं व्हेजिटेबल्स वगैरे चांगलं टिफिनमध्ये द्यायला बरं असतं, हेल्दी काहीतरी. आणि त्याचं शेपूच्या भाजीचे पराठेसुद्धा खरंच खूप छान लागतात, म्हणून मग म्हटलं रुद्राला सोमवारी देते. आणि काहीच घेण्यासारखं राहिलेलं नाही आहे. 2 किलो कांदे आणलेत. मागच्या महिन्यात तर 75 रुपये किलो कांदा होता, आता स्वस्त झाला, आता 60 रुपयाने मला आज भेटला. तरीही 2 किलो कांद्यांचे म्हणजे खूप जास्त महाग आहे. तर आज ह्यावेळेस मी पुदिनासुद्धा आणला आहे कारण म्हटलं आता सकाळचं ना एनर्जी ड्रिंक पिऊया. मध्यंतरी मी पित होते पण पुन्हा बंद झालं, कारण कोणतीही गोष्ट जर आपल्याला त्याची सवय लावून घ्यायची असेल ना तर उशीर लागतो आणि ती काय आम्हाला लागली नाही. कारण एकाला चहा प्यायचा असतो, एकाला ड्रिंक द्यायचं, मग ते बरोबरच होत नव्हतं. तरी पण आता मी ठरवलं की उद्यापासून म्हणजे सोमवारपासून तिघांनीही सकाळचं एनर्जी ड्रिंक असतं ना, कोणत्याही फ्रूटचं, जसं की कॅरेट भाजीचं, पालकचं वगैरे, कशाचंही, बीटचं, सगळ्यांचं ड्रिंक करायचं, म्हणजे ज्यूस बनवायचा आणि प्यायचा असं मी ठरवलंय. कारण तुमच्यासुद्धा कमेंट येत आहेत बऱ्याच जणांच्या की तू चहा नको पिऊ, ड्रिंक पी, म्हणजे एनर्जी ड्रिंक. तर आता तसंच करणार आहे. तर इथं सगळ्या भाज्या मी धुवून वगैरे ठेवत होते आणि ज्या आहेत ना शेपू वगैरे ती धुतली नाही, तिच्या फक्त देठं तोडले आणि पेपरमध्ये गुंडाळून ठेवले. आणि जी दुसरी आहे लाल मटाची ती तशीच ठेवली कारण ती मला आता करायची आहे. आणि निवडून म्हटलं आता करून घेऊया, संध्याकाळचं पुरेशी होती तेवढी भाजी. आणि खरं सांगू हे कंटेनर ना खरंच खूप छान आहेत. मला तर वाटतं प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये 1 पावशेर भाजी तर सहज बसती, तरी मी 2 भाज्या टाकती. आता ह्या कंटेनरमध्ये मी गवारीच्या शेंगा आणि ज्या पावट्याच्या होत्या ना त्या टाकल्या, दोन्ही बसल्या त्याच्यामध्ये. मेन ना ह्या भाज्या ना अजिबात म्हणजे सुकत नाही, जशा आता मी ठेवल्यात ना तशाच्या तशा राहत आहेत अगदी आठवडाभर. आता लिंबू वगैरे जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते फ्रीजमध्ये ठेवून पण थोड्या दिवसांनी सुकतं. पण मी ह्यावेळेस कंटेनरमध्ये ठेवलं होतं ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये, तर ते लिंबू अजूनही तसंच्या तसं आहे. त्यामुळं मला ह्याचा ना खूप जास्त म्हणजे युजफुल हे प्रोडक्ट वाटतंय. तर प्रत्येकाने घ्यावं अशी माझी म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. तर मी तर सगळं भरून ठेवत होते. आणि मेन फ्रीजमध्ये पण बरीचशी जागा शिल्लक राहते, नाहीतर आपण तशाच सगळ्या भाज्या भरून कागदामध्ये ठेवतो, त्यामुळे फ्रीज पण गच्च भरल्यासारखा वाटतो ना अजिबात व्यवस्थित दिसत नाही. एकदम सगळा फ्रीज असा खराब वाटतो. तर आता इथं सगळ्या भाज्या वगैरे सगळे मी इथं व्यवस्थित धुवून घेतलं आणि आता ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. तर बघा आता मी इतक्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये ठेवल्यात पण अजिबात फ्रीज भरल्यासारखा दिसत नाही, मोकळा दिसतोय. आणि आता साफ पण नाही केलेला बऱ्याच दिवस फ्रीज. आता म्हणलं दसऱ्याच्या वेळेसच क्लीन करून घेऊया. तर हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.